नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधने भाग 2 मध्ये पुन्हा आपलं मी स्वागत करतो. माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, रमेश जाधव RCP हिस्ट्री. आधीचे व्हिडिओ जर आपणास बघायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की भेट द्या आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा. प्रश्नाकडे वळूया की आलेख म्हणजे काय मित्रांनो? की आलेख म्हणजे काय? तर दगडावर किंवा धातू व पत्र्यावर कोरलेल्या लेखाला आलेख असं म्हणतात. आलेख दगडावर किंवा धातू पत्र्यावर कोरलेल्या लेखाला आलेख असं म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आलेखाचे प्रकार सांगा. आलेखाचे प्रकार शिलालेख, स्तंभलेख आणि ताम्रपट. शिलालेख, स्तंभलेख आणि ताम्रपट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आलेखावर कोणत्या बाबी कोरल्या जातात किंवा आलेखावर. बघा, आलेख म्हणजे काय की दगडावर किंवा धातुपत्रावर कोरलेल्या लेखाला आलेख असं म्हणतात. आलेखाच्या प्रकाराबद्दल आपण माहिती पाहिली. आता आलेखावर म्हणजे एखादा शिलालेख असेल, स्तंभलेख असेल, ताम्रपट असेल, तर याच्यावर कोणती माहिती किंवा कोणत्या बाबी कोरल्या जात असत? तर राजाच्या आज्ञा, नीतितत्वे आणि प्रशस्तीपत्र. राजाच्या आज्ञा, नीतितत्वे आणि प्रशस्तीपत्र कोरली जात असत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आलेख कोणत्या ठिकाणी कोरले जात? फार महत्वाचं मित्रांनो. ज्यावेळेस आपण आलेखाची माहिती घेतो तर यामध्ये मी आलेखाची आपणास जास्तीत जास्त कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की आलेख कोणत्या ठिकाणी कोरले जात असत? तर स्तंभ, सपाट दगड, इमारतीचे दगडी छत, दाराच्या कमानी, भिंती इत्यादी ठिकाणी आलेख कोरले जात असत. बघा, स्तंभ, सपाट दगड, इमारतीचे दगडी छत, दाराच्या कमानी, भिंती इत्यादी ठिकाणी आलेख कोरले जात असत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सम्राट अशोकाचे आलेख कोणकोणत्या ठिकाणी सापडले आहेत? सम्राट अशोकाचे आलेख कोणकोणत्या ठिकाणी सापडलेले आहेत? तर गिरनार म्हणजे काठेवाड आणि गुजरात, गिरनार, सारनाथ, सोपारा, शहाबाजगडी आणि तक्षशिला ही प्रमुख ठिकाणे आहेत की ह्या प्रमुख ठिकाणी सम्राट अशोकाचे आलेख सापडलेले आहेत. सम्राट अशोकाचे आलेख. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हत्तीगुप्फा आलेखावरून कोणाची माहिती मिळते? हत्तीगुप्फा आलेखावरून कोणाची माहिती मिळते? तर कलिंगचा राजा खारवेल, कलिंगचा राजा खारवेल यांची माहिती मिळते. कोणत्या आलेखावरून? हत्तीगुप्फा आलेखावरून कलिंगचा राजा खारवेल यांची माहिती मिळते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ऐहोळ येथील शिलालेखावरून कोणाची माहिती मिळते? ऐहोळ येथील शिलालेखावरून कोणाची माहिती मिळते? तर रुद्रदामन, स्कंदगुप्त आणि त्याचबरोबर सम्राट अशोकाची माहिती मिळते. बघा, ऐहोळ शिलालेख तिथे बघायचं मित्रांनो. नुसतं रुद्रदामन जर असेल तर रुद्रदामन, परंतु हे तिघही पर्याय जर असतील, तिघही पर्याय आपण काय करतो की आपण सर्वसाधारणपणे रुद्रदामन दिसलं की तिथे ठीक करतो, परंतु रुद्रदामनाबरोबर स्कंदगुप्त आणि त्याचबरोबर सम्राट अशोकाची माहिती मिळते. म्हणून ऐहोळ शिलालेखावरून. मग पर्याय बघताना आपण हे तिघ पर्याय आहेत का ती काळजीपूर्वक बघायचे, वाचायचे. आणि बहुपर्यायी प्रश्नामध्ये मित्रांनो आपण प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचा आणि पूर्ण वाचायचा. आणि हे वाचत असताना पर्याय कोणकोणती दिलेली आहेत आणि त्या पर्यायाचा योग्य तो हे करून आपण पर्याय योग्य वाचून आणि योग्य निवड करायची. आणि त्यासाठी ऐहोळ येथील शिलालेखावरून कुणाची माहिती मिळते? तर रुद्रदामन असेल आणि दुसरं स्कंदगुप्त आणि त्याचबरोबर सम्राट अशोक जर असेल तर त्या तिघांवर आपण अ ब का काय असेल ते किंवा एक एक असेल तर त्याच्यातून ती माहिती आपण त्या पर्यायावर योग्य पर्यायावर टिक करायचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सातवाहन काळाची माहिती कोणत्या शिलालेखातून मिळते? सातवाहन काळाची माहिती आपणास कोणत्या शिलालेखातून मिळते? तर नाणेघाट आणि पितळखोऱ्याच्या लेण्यातील नाणेघाट आणि पितळखोऱ्याच्या लेण्यातील शिलालेखातून
आपल्याला सातवाहन घराण्याची माहिती मिळते. नाणेघाट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दिल्ली जवळील मेहरोली येथे कोणत्या राजाचा लेख सापडला आहे आणि तो कोणत्या राजाचा लेख असावा असं विद्वान मानतात. बघा प्रश्न पुन्हा वाचतो. दिल्ली जवळील मेहरोली येथे कोणत्या राजाचा लेख सापडला आहे आणि तो कोणत्या राजाचा लेख असावा असे विद्वान मानतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, इथे दोन प्रश्न तयार केलेले आहेत मी, दोन, की चंद्र राजाचा लेख कुणाचा सापडला आहे. चंद्र राजाचा लेख सापडला म्हणजे त्या लेखावर चंद्र राजा असावा. परंतु हा चंद्र राजा म्हणजे कोण. विद्वान काय मानतात की गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा. राजा चंद्र असं नाव आहे, तर गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा असं विद्वान मानतात. म्हणजे दिल्ली जवळील मेहरोली येथे सापडलेला लेख कोणत्या खालीलपैकी कोणत्या राजाचा आहे, कोणत्या घराण्यातील राजाचा आहे. तर गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा. किंवा लेख सापडला आहे तर चंद्र राजाचा. मग चंद्र राजा कोण. गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा असा अनेक विद्वान मानतात. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, ताम्रपट म्हणजे काय आणि ताम्रपटातून कोणती माहिती प्राप्त होते. ताम्रपट म्हणजे काय आणि ताम्रपटातून कोणती माहिती प्राप्त होते. तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला ताम्रपट असं म्हणतात. बघा मित्रांनो, की तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला ताम्रपट असं म्हणतात. मग यात कोणती माहिती मिळते. बघा दुसरा उपप्रश्न याच्यातून मी निर्माण केलेला आहे, की राजांनी दिलेल्या दानासंबंधीची माहिती मिळते. जे राजे होते प्राचीन, त्यांनी दिलेल्या दानासंबंधीची माहिती मिळते. या दानपत्रात दान देणाऱ्या राजाच्या घराण्याची, त्याचबद्दल त्या राजाची माहिती मिळते व त्याचबरोबर दान कोणाला दिलंय याची माहिती मिळते. बघा दानपत्रामध्ये काय मिळते. दानासंबंधीची माहिती, त्यानंतर दान देणाऱ्या राजाच्या घराण्याची माहिती त्या राजाची, आणि त्याचबरोबर हे दान कुणाला दिलंय, का दिलंय या संबंधीची माहिती ह्या दानपत्रात किंवा ताम्रपटात मिळते. बरोबर आहे की ताम्रपट म्हणजे काय. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला ताम्रपट असं म्हणतात. याच्यातून कोणती माहिती प्राप्त होते मित्रांनो. ताम्रपटातून खालीलपैकी कोणती माहिती प्राप्त होते. असे पर्याय जर दिले तर आपण बघायचे की राजांनी दिलेल्या दानासंबंधीची, दान देणाऱ्या राजाच्या घराण्याची, राजाची, त्याचबरोबर दान कोणाला दिले याची माहिती. ह्याच्यापैकी कोणते पर्याय आहेत, कोणते आहेत. तर आपल्याला थोडक्यात ताम्रपटाबद्दल ही मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा रीतीने मित्रांनो की आपण ह्या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांबद्दल माहिती पाहिली, भौतिक साधनांबद्दल माहिती पाहिली. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्यांनाही शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया पण नोंदवा. परत सांगतो, धन्यवाद.